कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राजकारणामध्ये 1+1 कधीच 2 होत नसतं। काही वेळा ते 1 म्हणून सिद्धही करता येतं आणि काही वेळा ते 3 म्हणूनही सिद्ध करता येतं। अर्थात प्रत्येक वेळी परिस्थिती ही वेगळी असते। मी बोलतेय स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशाबद्दल। आता जगताप यांनी प्रवेश तर केलेला आहे, पण त्याचा फायदा मात्र तिसऱ्याच व्यक्तीला होणार आहे। त्यामुळे या संपूर्ण राजकारणामधल्या विशेषतः रायगड जिल्ह्यामधल्या राजकारणामधल्या स्नेहल जगताप एक प्यादा ठरणार का आणि त्यामुळे कोण कोणाला शह देऊ शकतं या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ। पहिल्यांदा सगळं बोलण्याआधी जाणून घेऊया स्नेहल जगताप नेमक्या कोण आहेत। स्नेहल जगताप या माजी आमदार असलेले माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत। महाडमध्ये ते निवडून आलेल्या होत्या, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुद्धा होत्या। काँग्रेसमधून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता। आता सध्या मंत्री असलेले भरत गोगावलेंच्या विरोधामध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्या पराभूत झाल्या। आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आता स्नेहल जगताप यांच्याबद्दल आपण हे सगळं जरी जाणून घेतलं तरी त्यांचा संघर्ष असलेल्या भरत गोगावले याबद्दल सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर स्नेहल जगताप यांनी भरत गोगावलेंच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे आणि विशेषतः महाडमधल्या या वादामध्ये गोगावले विरुद्ध जगताप हे अनेक वेळा बघायला मिळालेलं आहे। अगदी विधानसभेच्या काळामध्ये सुद्धा दोघांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार केलेला होता। ठाकरेंनी जगतापांना पूर्ण पाठबळ देण्याचा प्रयत्न केला होता, तर तिकडे शिंदेंनी सुद्धा गोगावलेंवरती वरदहस्त ठेवला होता। गोगावले 26,000 मतांनी निवडून आले आणि जगताप घरी बसल्या। आता पुढचा दुसरा मुद्दा सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण या सगळ्या मुद्दे एकमेकांशी इंटरलिंक आहेत। आता दुसरा मुद्दा म्हणजे सुनील तटकरे विरुद्ध गोगावले। रायगड जिल्ह्यामध्ये कायमच 2 सत्ता केंद्र राहिलेली आहे आणि सुनील तटकरे जे आता सध्या राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये भरत गोगावले हे सध्या मंत्री आहेत। आता सुनील तटकरेंच्या कन्या असलेल्या आदिती तटकरे यांना 2019 मध्ये रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं आणि आता सुद्धा 2024च्या निवडणुकीनंतर त्यांनाच पालकमंत्रीपदी ठेवण्यात आलं। मात्र भरत गोगावलेंनी ज्या पद्धतीने विरोध केला, एक प्रकारे तांडव केलं, त्यानंतर आदिती तटकरे यांचं पद फ्रीज करण्यात आलं, स्थगित करण्यात आलं। त्यामुळे आता या पालकमंत्रीपदावरून दोघंही नेते आपापले दंड थोपटताना दिसतायत, आपापला दावा सांगताना दिसतायत। गोगावले आणि तटकरे यांच्यामध्ये कायमच वाद दिसून आलेला आहे। अगदी समोरासमोर येऊन सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेली आहे। आता यातला तिसरा पार्ट कुठला, तर तटकरेंच्या आशीर्वादाने जगताप राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत। कसं काय, तर लक्षात घ्या, महाडमध्ये सध्या गोगावलेंना थेट आव्हान देणारं कोणीही नाहीये आणि अशावेळी त्यांना कोण आव्हान देऊ शकतं, तर ती व्यक्ती आहे स्नेहल जगताप आणि त्यांनाच तटकरेंनी एक प्रकारे महायुतीत आणि राष्ट्रवादीमध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे 2029च्या निवडणुकीमध्ये तिथे वाद होऊ शकतो। त्यासोबतच एक प्रकारे गोगावलेंना सेटबॅक देण्यासाठी, गोगावलेंना शांत करण्यासाठी राष्ट्रवादी काही प्रमाणात का होईना पण स्नेहल जगतापांना बळ देऊ शकतं। अर्थात त्याच्यात राजकीय फायदा हा जरी जगतापांचा होणार असला तरी गोगावलेंना काही प्रमाणात तोटाही होऊ शकतो। महायुतीमध्ये सुद्धा आता एकमेकांच्या मतदारसंघामध्ये इनकमी व्हायला सुरुवात झालेली आहे। एकमेकांना कुठेतरी शह द्यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या पद्धतीने सुनील तटकरेंनी स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीमध्ये आणलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी जगतापांच्या खांद्यावरून गोगावलेंवरतीच निशाणा साधला जातोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अर्थात जगताप नेमकं काय करणार, पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, आता ह्याच्यावरती एकनाथ शिंदे काय करणार आणि अजित पवार काय भूमिका घेणार, हे सगळंच बघावं लागेल। पण तुर्तास तरी पहिला डाव तटकरेंनी टाकलेला आहे आणि त्याला गोगावले उत्तर देणार आहे। असं सांगितलं जातं की पुढच्या काही वेळामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल। जर तो सुटला आणि ते पालकमंत्रीपद गोगावलेंकडे आलं तर मात्र तटकरेंची ही खेळी फेल जाऊ शकते। मात्र तसं झालं नाही आणि हे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडेच राहिलं तर मात्र गोगावलेंना स्वतःच्या जिल्ह्यात काहीशा अडचणींना फेस करावं लागू शकतं। या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।